मतीन पटेल MIMचे नगरसेवक यांचं नाव चर्चेत आलं ते निदा खानला लपवण्यामुळे आणि मतीन पटेलनं महानगरपालिकेमध्ये जे ॲफिड्यूट या ठिकाणी निवडणूक लढवताना सबमिट केलेलं होतं ते ॲफिड्यूट सध्या माझ्याकडे आहे आणि ॲफिड्यूटमध्ये त्यांचा जो राहण्याचा पत्ता आहे तो राहण्याचा पत्ता जर आपण पाहिला तर त्यामध्ये ठिकाण दिलेलं आहे प्लॉट नंबर 2 गट नंबर 5 दर्गा मस्जिद जवळ बिस्मिल्ला कॉलनी नारेगाव छत्रपती संभाजीनगर। आता हे तुम्हाला मी यासाठी सांगितलंय की याच घरी 2 दिवसापूर्वी घराचंच बांधकाम इल्लीगल आहे म्हणजे अनधिकृत आहे, त्यामुळे महापालिकेने नोटीस बजावली आहे आणि आता याच नोटीसवरून महापालिकेनं मतींचं नगरसेवक रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली। आपल्यासोबत महापौर आहेत। कुठला कायदा आहे आणि कशामुळे ते नगरसेवक बदलू शकतं? मुळामध्ये जेव्हा निवडणुकीसाठी आपण कुठलेही ॲफिडेव्हिट दाखल करतो त्यामध्ये जी माहिती असते ती माहिती एक तर पूर्ण दिली पाहिजे आणि ती लपवली नाही पाहिजे। आणि माहिती देताना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड म्हणून कलम आहे की ज्या 10(1)ड मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जर पालिका सदस्याने स्वतःच्या, त्याच्या बायकोने, तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या अवलंबिताने या अधिनियमाच्या अंतर्गत राहून नगररचना अधिनियम 1966चं जर काही उल्लंघन केलं असेल, म्हणजे तुम्ही बांधकाम परवानगी घेतली नसेल, गुंठेवारी केली नसेल, तर ते घर जर अनधिकृत असेल तर आणि त्याच्यामध्ये त्यांचा हितसंबंध सापडला तर त्यांचं नगरसेवक पद हे 10(1)ड या खाली रद्द करणे प्रस्तावित करता येतं। तुम्ही प्रक्रिया सुरू केली? हां, आम्ही त्याच्यामध्ये आत्ता त्यांचे कागदपत्र बोलून त्याचं खरंच गुंठेवारी झाली की नाही तपासून घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार। पण काय कशी असते ती कारवाई? ते मुळामध्ये त्याच्यामध्ये खुलासा मागवला जातो। खुलासा मागून आपलं त्यांचं जसं मान्य न्यायालयात असतं तसंच आयुक्तांकडं आयुक्त एक नोटीस काढतात, मग त्याचा खुलासा मागवला जातो। खुलासाचं नंतर आयुक्त त्याच्यावरती त्यांचा निर्णय जाहीर करतात। तुम्ही ठाम आहेत नगरसेवक? हो हो, जर अनधिकृत घर असेल तर नगरसेवक पद रद्द झालंच पाहिजे। तुमच्या मते सगळं अनधिकृत आहे? माझ्या मते 100% कारवाई होणार? 100% कारवाई होणार। हे होते महापौर समीर राजूरकर आणि त्यांनी स्पष्ट केलंय की मतींचं राहतं घर हे अनधिकृत आहे आणि महापालिकेच्या नियमानुसार नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे। कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.